अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपलं घर आणि आपलं स्वयंपाकघर, प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वयंपाकघर. महिलेची अगदी हक्काची जागा म्हणजे आपलं स्वयंपाकघर. मग हे स्वयंपाकघरात महिलांनी असे कोणते बदल करायचे की आपल्या कुटुंबाची ज्यामुळे भरभराट होईल, अन्नधान्याची आपल्या घरात कमतरता भासणार नाही, अन्न समृद्धी होईल, अन्नाचा पुरवठा घरामध्ये होईल. ते कसं होईल आणि कोणत्या आहेत त्या वस्तू ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माहिती पूर्ण बघायची आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आपण ह्या वस्तू खरंच चुकीच्या ठिकाणी ठेवत आहोत का, की ज्यामुळे आपल्या घरात नुकसान होत आहे. जाणून घेऊया त्या काय आहेत त्या वस्तू. सर्वात प्रथम आपल्या घरातील जे स्वयंपाकघर आहे ते आग्नेय कोपऱ्याला असावं. मग त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे. सर्वात प्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मीठ. आपल्या घरातील जे मीठ आहे ते आपल्याला योग्य दिशेला आणि योग्य जागेवर ठेवायचं आहे. मिठाचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. मीठ हे समुद्रातून उत्पन्न होणारी गोष्ट आहे आणि माता लक्ष्मी ह्या समुद्रातून उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे माता लक्ष्मीचा आणि मिठाचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे मीठ आपल्याला योग्य ठिकाणी ठेवायचं आहे. आपल्याला मीठ हे काचेच्या बरणीत भरून ठेवायचं असतं. जे रिफाईंड मीठ आपण वापरतो म्हणजे बारीक मीठ, आणि दुसरं असतं ते खडे मीठ. आपल्याला खडे मिठाची एक बरणी नियमित आपल्या घरामध्ये किचनमध्ये भरून ठेवायची आहे. ती भरून ठेवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपलं मीठ कधीही दुसऱ्या व्यक्तीला, घरातील व्यक्ती सोडून इतर दुसरी व्यक्ती जी आपल्या घरामध्ये येते तिची नजर त्या मिठावर पडली तर नुकसान होतं असं मान्यता आहे शास्त्रानुसार. म्हणून आपली बरणी नेहमी ही झाकून ठेवायची जेणेकरून इतरांना ती दिसणार नाही. मीठ म्हणजे आपली संपत्ती आहे. जसं की आपण आपली संपत्ती इतरांना दाखवत नाही कारण नजर दोष होतो, मग तसंच मिठाचं आहे. मीठ ही आपली संपत्ती आहे. त्यामुळे ते योग्य ठिकाणी झाकून ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मीठ हे आपल्याला काचेच्या बरणीत ठेवायचं आहे. प्लास्टिक किंवा इतर वस्तूंमध्ये ठेवायचं नाही कारण प्लास्टिकचा राहू ग्रहाशी संबंध आहे. प्लास्टिकमध्ये राहूचा वास असतो आणि राहू ग्रह हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे. घरातील नकारात्मकता वाढवण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे मीठ ठेवताना नेहमी काचेच्या बरणीत ठेवायचं आहे. हे मीठ तुम्हाला कुठे ठेवायचं आहे तर आपल्या घरातील जो किचन ओटा आहे, जिथे आपण स्वयंपाक बनवतो, तिथे गॅसच्या जवळ आपल्याला हे मीठ ठेवायचं आहे. मीठ ठेवताना फक्त दक्षता घ्यायची आहे की मीठ सांडणार नाही, कारण मीठ सांडू नये असं शास्त्रानुसार सांगितलं जातं. तिन्ही सांजेच्या वेळेस कधीही कुणाला मीठ देऊ नये, कारण मीठ म्हणजे लक्ष्मी आहे. आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते अशी शास्त्रीय मान्यता आहे. त्यामुळे आपलं मीठ कधीही आपल्याला संध्याकाळी कोणाला द्यायचं नाही. त्यानंतर मीठ आपल्याला आपल्या गॅसचा जो ओटा आहे, शेगडी आहे, तिथे आपल्याला ते मीठ ठेवायचं आहे. हे मीठ तुम्ही वापरत नसाल, छोट्या बरणीत भरून ठेवलेलं असेल तर ते महिन्याच्या महिन्याला बदलू शकता खडे मीठ. आणि जर आपण वापरत असाल तर ते संपण्याच्या आत पुन्हा ती बरणे आपल्याला भरून ठेवायची आहे. मीठ आपल्या घरातलं कधीही संपू द्यायचं नाही कारण ती पूर्ण होत नाही, सर्कल पूर्ण होत नाही. संपलं की ती वस्तू संपतच चालते. त्यामुळे वस्तू संपण्याच्या आधी, मीठ संपण्याच्या आधी ते आपल्याला पुन्हा भरून ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती आहे तर ते आहे आपल्या घरातलं धान्य. धान्य म्हणजे काय? गहू, आपण जे काही ज्याच्यापासून आपण स्वयंपाक करतो ते धान्य, तांदूळ असेल, गहू असेल, इतर कोणतंही धान्य असेल तर ते कधीही संपू द्यायचं नाही. कारण संपलं तर आपण म्हणतो ती गोष्ट संपत चालते. त्यामुळे ती गोष्ट संपण्याच्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते. जर तांदळाचा डबा असेल, धान्याचा डबा असेल तर यामध्ये न चुकता तुम्हाला एक हळकुंड ठेवायचं आहे. सगट हळकुंड. हळकुंड हे त्रिपुर सुंदरी माता पार्वतीचं प्रतीक आहे हळकुंड. आणि हळकुंड ही माता लक्ष्मी, विष्णू भगवान, स्वामी महाराज या सर्वांना प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या किचनच्या जो तांदळाचा डबा असेल, धान्याचा डबा असेल, त्यामध्ये आपल्याला एक हळकुंड न चुकता ठेवायचं आहे. ते खराब झालं तर पाण्यात प्रवाहित करून पुन्हा दुसरं ठेवायचं आहे. आपण धान्यामध्ये नेहमी एक हळकुंड आपल्याला नक्की ठेवायचं आहे. आणि धान्यही आपल्या घरामध्ये आपल्याला संपू द्यायचं नाही. संपण्याच्या आत, अगदी ओंजळभर राहिलंय, पुन्हा ते भरून ठेवायचं आहे. संपण्याच्या आत आपल्याला आपल्या घरामध्ये धान्य आणायचं असतं.
त्यानंतर तिसरी अशी कोणती गोष्ट आहे की जे आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यानंतर नक्कीच आपल्या अन्नधान्यामध्ये समृद्धी होते, भरभराट होते, ती म्हणजे आपल्या घरातील तवा. इतका महत्त्वाचा आहे. आता एखादं म्हणेल तव्याचा आणि आपल्या समृद्धीचा काय संबंध, तर तवा हा इतका महत्त्वाचा आहे. तुम्ही जर तो योग्य दिशेला ठेवला तर नक्कीच तुम्हाला 1-1.25 महिन्यामध्ये फरक जाणवून येईल. तवा आपण रोज एका वेळेला किंवा 2 वेळेला स्वच्छ करायचा आहे. तव्यावरती कधीही खराब घाण येऊ द्यायची नाही. स्वयंपाक केल्यानंतर तव्यावरती आपल्याला तवा गरम असताना कधीही पाणी टाकायचं नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तवा ज्या वेळेला आपण वापर झाल्यानंतर तो गॅसवर आपल्याला ठेवायचा नाही आहे. म्हणजे गॅस बंद केला, आपला स्वयंपाक झाला, पण तवा आपल्याला तसाच गॅसवरती ठेवायचा नाही आहे. तो स्वच्छ करूनच आपल्याला जागेवर ठेवायचा आहे. यानंतर तव्यावर आपण ज्या वेळेला पहिली पोळी करतो त्यावेळेला आपल्याला त्या तव्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे. जे बारीक मीठ असतं ते तव्यावर आपल्याला टाकून आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला पहिली पोळी करायची असते. पहिली पोळी केल्यानंतर त्या पोळीचे आपल्याला 3 भाग करायचे असतात. 1 भाग गाईला, 1 भाग कुत्र्याला आणि 1 भाग असतो तो आपल्या पितरांना, कावळ्यांना टाकायचा असतो. हे जर आपण 1.25 महिना केलं तव्याचा उपयोग, तर नक्कीच तुम्हाला स्वतःच्या घरामधील बदल जाणवून येईल. तवा म्हणजे अशी गोष्ट आहे जी सुखसमृद्धी आणते. जी स्त्रियांचा मानसन्मान वाढवण्यासाठी ही तव्याचा संबंध आहे. आता ज्या स्त्रियांना घरामध्ये मानसन्मान मिळत नाही किंवा त्यांचं कोणी ऐकत नाही असं ज्या स्त्रियांना वाटतंय, त्यांनी काय करायचं आहे, ह्या तव्याचा उपयोग करायचा आहे. तो कसा, तर आपण दोन्ही वेळेला स्वयंपाक करतो, तव्याचा वापर करतो. पोळ्या बनवण्यासाठी किंवा भाकरी इतर काही गोष्टी बनवण्यासाठी तव्याचा वापर करतो. तवा तुम्हाला दोन्हीही वेळेला स्वच्छ करून ठेवायचा आहे, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. तवा कधीही आपल्याला तसाच ठेवून द्यायचा नाही आहे. रोज स्वच्छ करायचा, गार झाल्यानंतर धुवायचा. गरम तव्यावर कधीही पाणी टाकायचं नाही. त्यानंतर तव्यावर ज्या वेळेला आपण पहिली पोळी करू, आता ज्या स्त्रियांना मानसन्मान हवा आहे आपल्या घरामध्ये, आपले मुलं ऐकत नाही, पती ऐकत नाही, मग त्यांनी काय करायचं आहे, ह्या तव्यावरती तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे. जे निरसं दूध असतं, म्हणजे तापवलेलं नाही, ते दूध घ्यायचं आहे. त्याचे थोडेसे 4-5 थेंब तुम्हाला तव्यावर टाकायचे आहे आणि नंतरच पोळी करायची आहे. ही पोळी घरातल्या कोणत्याही व्यक्तीला खायला द्यायची नाही. ही पोळी तुम्हाला गाईला घालायची आहे. जर कुत्रं आपल्या दारामध्ये श्वान येत असेल तर त्याला घाला, पक्ष्यांना घाला, पण आपण स्वतः खायची नाही. हे तुम्ही कंटिन्यू न खंड पडता 41 दिवस केलं किंवा जास्तही दिवस केलं, कायमही केलं, तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतःचा रिस्पेक्ट इतर व्यक्ती द्यायला लागतील. तुमचा मानसन्मान वाढेल. जे व्यक्ती तुमचं ऐकत नाही आहेत ते नक्कीच ऐकायला लागतील. ह्या तव्याचा इतका उपयोग आहे. तवा म्हणजे समृद्धी देणारा सुद्धा आहे. तवा आपल्याला कधीही आपल्या घरामध्ये पालथा ठेवायचा नाही आहे, म्हणजे झाकून ठेवायचा नाही आहे. तवा नेहमी उभा करून तुम्हाला आपल्या सिंकमध्ये किंवा जिथे आपण ठेवतो तिथेच ठेवायचा. फक्त तो पालथा ठेवायचा नाही आहे, उभा करून ठेवायचा आहे तवा. कारण म्हणतात आपण जी कोणती वस्तू पालथी घालतो किंवा ती आपण झाकून ठेवतो त्यावेळेला आपलं नशीबही फालतं होतं. तव्याचे संबंधितही आहे आणि आपल्या घरातील जे पोळपाट लाटणं आपण वापरतो त्या संबंधी हेच आहे की आपल्याला ते उभं करून ठेवायचं असतं, आडवं ठेवायचं नाही किंवा पालथं करून ठेवायचं नाही. ही दक्षता आपण तव्याच्या बाबतीत घेतली तर नक्कीच आपल्या घरात सुख समृद्धी आणि अन्न पुरवठा पडायला सुरुवात होईल. ह्या शास्त्रानुसार काही शास्त्रसंमत गोष्टी आहेत, त्या जर आपण छोट्या छोट्या गोष्टी बदल करून बघितला, विश्वास ठेवून करायचा आहे. विश्वास खूप महत्त्वाचा आहे. काही नाही होणार, काहीही असतं असं म्हणण्यापेक्षा स्वतः उपयोग करून बघायचा, स्वतः त्या गोष्टी अनुभवायच्या आणि नंतरच त्यावरती विचार करायचा. आधी ह्या गोष्टी करून बघा. 1.25 महिना, 1 महिना आपल्याला काय रिझल्ट भेटतो, अनुभव स्वतः घ्या. चांगला अनुभव आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो. महाराज तुमचं सर्व संकट दूर करो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.